नमस्कार मित्रांनो, मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पीएफ खात्यातील रक्कम कधी काढता येते, त्याचे नियम काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत। निवृत्तीनंतर आर्थिक अडचणी येऊ नये यासाठी कर्मचारी आपला ईपीएफओ खात्यात दरमहा काही रक्कम जमा करत असतात। या रकमेवर सरकार व्याज देते। निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना ही रक्कम सवेतन दिली जाते। मात्र नोकरीवर असताना कठीण काळात पीएफ खात्यातील रक्कम काढता येते। वेगवेगळ्या कारणांसाठी ही रक्कम पीएफ खातेधारकांना काढण्यात येते। मात्र त्यासाठी काही नियम आहेत। हे नियम काय आहेत, कोणत्या स्थितीत पीएफ खात्यातील रक्कम काढता येते हे आपण जाणून घेणार आहोत। पीएफ खात्यात जमा करण्यात येणारी रक्कम निवृत्तीनंतर वापरावी असा सामान्य नियम आहे। मात्र नोकरीवर असताना अनेक संकटे येऊ शकतात। अशा परिस्थितीत अतिरिक्त पैशांची गरज भासू शकते। याच बाबतीत विचार करून ईपीएफओने खात्यातील पैसे निवृत्ती आधी वापरण्याची सोय केली आहे। मात्र वेगवेगळ्या स्थितीत पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासंदर्भात ईपीएफओने काही नियम तयार केले आहेत। ते नियम काय आहेत ते आपण बघणार आहोत। तर पहिला नियम आहे वैद्यकीय उपचार। पीएफ खात्यात तुम्ही जमा केलेली रक्कम ही वैद्यकीय उपचारासाठी काढता येते। पती पत्नी आई वडील मुलांच्या उपचारासाठी हे पैसे काढता येतात। यासाठी कर्मचाऱ्यांनी अमुक वर्ष सेवा दिलेली पाहिजे असे कोणतीही अट नाही। वैद्यकीय उपचारासाठी कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीच्या 6 पट किंवा कर्मचाऱ्यांनी जमा केलेला निधी व्याजासह ईपीएफओ खात्यातून काढता येतो। यातील जो निधी कमी असेल तो पीएफ खात्यातून काढता येतो। आता दुसरा मुद्दा, लग्न। घरातील लग्न कार्य असेल तर पीएफ खात्यातून जमा करण्यात आलेला निधी हा काढता येतो। मात्र हा निधी काढण्यासाठी कर्मचाऱ्याने कमीत कमी 7 वर्ष नोकरी केलेली असायला हवी। लग्न कार्यासाठी जमा केलेला एकूण निधीतून 50% निधी व्याजासह हा कर्मचाऱ्याला काढता येतो। स्वतः बहीण भाऊ तसेच मुलांच्या लग्नासाठी हा निधी काढता येतो। आता बघूया शिक्षण। शिक्षणासाठी देखील पीएफ खात्यातील निधी काढता येतो। त्यासाठी कर्मचाऱ्यांनी कमीत कमी 7 वर्ष काम केलेले असायला हवे। एकूण जमा करण्यात आलेल्या रकमेच्या 50% निधी अशा स्थितीत काढता येतो। स्वतःच्या तसेच मुलांच्या उच्च शिक्षणासाठी हे पैसे काढता येतात। आता दुसरा मुद्दा बघूया मित्रांनो, घर जागा खरेदी, घर बांधणी। घर खरेदी करायचे असल्यास, घर बांधण्यासाठी जागा घ्यायची असल्यास पीएफ खात्यातून पैसे काढता येतात। जमीन खरेदी करायची असल्यास प्रतिमाह बेसिक सॅलरीच्या 24 पट तसेच डिअरन्स अलाउन्स काढता येतो। घर खरेदी करायचे असल्यास प्रतिमाह बेसिक सॅलरीच्या 36% एवढा निधी काढता येतो। मात्र घर जागा ही पीएफ खातेधारकांच्या किंवा पती पत्नी यांच्या नावे असायला हवी। तसेच कर्मचाऱ्यांनी कमीत कमी 5 वर्षे सेवा दिलेली असायला हवी। आता गृहकर्जाची परतफेड। कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या गृहकर्जांच्या परतफेडीसाठी देखील पीएफ खात्यातील रक्कम काढता येते। त्यासाठी कर्मचाऱ्यांनी 10 वर्ष नोकरी केलेली असायला हवी। अशा स्थितीत डिअरनेस अलाउन्ससह प्रतिमाह बेसिक सॅलरीच्या 36% निधी काढता येतो। आता शेवटचा मुद्दा बघूया मित्रांनो, घरांची डागडुजी। कर्मचाऱ्यांनी 5 वर्ष नोकरी केलेली असेल तर त्याला घरांच्या डागडुजीसाठी पीएफ खात्यातून रक्कम काढता येते। डिअरनेस अलाउन्ससह पगाराच्या 12 पट रक्कम काढता येते। कर्मचाऱ्यांनी वयाची 58 वर्ष पूर्ण केलेले असतील तर एकूण जमा रकमेच्या 90% रक्कम काढू शकतो। तर मित्रांनो, ही होती आजची सविस्तर माहिती। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।